इचलकरंजी शहरातील नदीवेस नाक्यावर एका धाब्यावर आकाश राजू सासने हा कामाला होता. नेहमीप्रमाणे रात्री ढाबा बंद झाल्यावर सासने हा घरी जात असताना दोन भावांनी मिळून पाठलाग करत सासने याच्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मानेवर, हातावर आणि डोक्यावर खोलवर वार झाल्यानं सासने हा गंभीर जखमी झाला. रात्री उशिरा भांडणाचा जोरात आवाज आल्यानं परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आकाश सासने याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून नागरिकांनी त्याला तातडीनं आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. सासने यानं हल्ला होताच स्वतःचा बचाव करतेवेळी हातावर जोरदार वार बसून घटनास्थळी हाताची 2 बोटं तुटून पडली. हल्ला झाल्यानंतर नागरिकांची घटनास्थळी गर्दी होऊ लागताच संशयित हल्लेखोरांनी पलायन केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र शिवाजीनगर आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित झाला. अखेर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला. दरम्यान सासने याचा दुपारी मुजावर पट्टी इथल्या एका परप्रांतीय तरुणाशी किरकोळ वाद झाला होता. त्याच ठिकाणी संशयित दोघे भाऊ राहत होते. त्या ठिकाणी आपलं वर्चस्व टिकून राहावं याकरता दोघा भावांनी मिळून सासने याचा काटा काढल्याची नागरिकांमधून चर्चा रंगली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतलंय. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करतायत.